दक्षिण भारतातील पहिलं साम्राज्य सातवाहनांचं साम्राज्य, ज्यांनी इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 पर्यंत दख्खनच्या पठारावर राज्य केलं. सातवाहनांच्या राजवटीचा हा काळ एक सुवर्णयुगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये सातवाहन घराण्यात मात्र सत्ताक पद्धत प्रचलित होती. आईच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं जायचं. अनेक राजांनी आपल्या नावाच्या अगोदर आपल्या आईचं नाव लावलेलं या ठिकाणी दिसून येतं. सातवाहनांची राजधानी, तत्कालीन प्रतिष्ठान आणि आत्ताची पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केलं. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपलं आणि त्यांना दक्षिणेत जावं लागलं. याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा 23वा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचं नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलशीर असं होतं. सातवाहन राजांमध्ये मात्र सत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजा आपल्या आईचे नाव आपल्या नावापुढे लावत असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती, म्हणून त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असं होतं. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांच्या मध्ये लढाई झाली होती आणि यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजय झाला. त्यानं पुन्हा एकदा सातवाहनांचं वर्चस्व त्या प्रांतात प्रबळ केलं. गौतमीपुत्राच्या काळात सातवाहन राज्य अतिशय भरभराटीला आलेलं होतं. नाशिकजवळ असणाऱ्या बौद्ध लेण्यांमध्ये सातकर्णीविषयी माहिती मिळते. सातकर्णीचा उल्लेख वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असं केलं आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. त्यानं बौद्ध धर्माच्या बाबतीतही अतिशय उदार धोरण अवलंबलं होतं. तत्कालीन बौद्ध संघांना त्यानं बरंच मदत केली होती. मुंबईजवळील कार्ले येथील बौद्ध संघालाही त्यानं कर्जक नावाचं गाव दिलं होतं. सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच काळात घडवला गेला. एका समकालीन कवीच्या अनुसार पृथ्वीला 2 भार व्हावे लागतात, उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा. आपल्या या पराक्रमी पुत्राच्या विषयी गौतमीनं नाशिक येथील पांडव लेण्यांमधील एक शिलालेख खोदून घेतल्याचं निदर्शनास आले आहे. गौतमी बलश्रीने क्षरात वंश, निर्वेश शंकर, शकपल्लव, निषुंदन, समुद्र तोय पितवाहन या शिलालेखामध्ये आपल्या पुत्राबद्दल गौरवाने लिहून घेतला आहे. शक, पल्लव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा, सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी पिले आहेत असा वीर म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. या शिलालेखावरून असं दिसून येतं की गौतमीपुत्र सातकर्णीचं मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेलं होतं. गौतमीपुत्र सातकर्णीनं मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिण भारतात दिग्विजय केला. नाशिक जिल्ह्यात जोगलथेंबी या ठिकाणी मिळालेल्या नाण्यांवरून असं दिसून येतं की एक शहक्क राजा नहपान याच्या नाण्यावर गौतमीपुत्रानं आपली मुद्रा उमटवलेली आहे. त्यावरून गौतमीपुत्रानं त्याच्यावर विजय मिळवलेला होता. सातवाहन साम्राज्य हे विशेषतः गोदावरी नदीकाठी वसलेलं होतं. त्यावेळी गोदावरी नदीचं गौरव आणि तिचे पवित्र स्वच्छता राखावी यासाठी सातवाहन राजांनी त्याच्या नाण्याच्या एका बाजूला सिरिगोला असं लिहिलं होतं, तर दुसऱ्या बाजूला नदीपात्रात कमंडलू घेऊन उभी असलेली गोदावरी देवतेचं चित्र छापलेलं होतं. त्याचबरोबर या काळातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय माहिती मिळवण्यासाठी राजा हालानं लिहिलेला गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. यामध्ये राज्यातील जनतेकडून साहित्यरचना तयार करून जमा करून त्यातील उत्कृष्ट अशा 700 साहित्यांचा रचनांचा समावेश गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये केला. कृषीप्रधान संस्कृती, कला, संगीत, शृंगार याविषयी यात वर्णन आहे. गाथा सप्तशतीमधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन समाज जीवनाचं प्रतिबिंब या गाथांतून आढळून येतं. प्राकृत भाषेच्या पाऊलखुणा असलेला हा पहिला लिखित ग्रंथ समजला जातो. गोदावरी नदीच्या काठावरील वैभवशाली सातवाहन राज्यातील पराक्रमी गौतमीपुत्र सातकर्णीचा इतिहास मराठी माणसाच्या मनात अभिमान निर्माण करतो. गौतमीपुत्राचा नाशिकच्या लेण्यातील लेखात 24 वर्षाच्या शासनवर्षाचा उल्लेख आहे. तेव्हा पुराणात म्हटल्याप्रमाणे त्याची कारकीर्द 21 वर्षाची नसून ती निदान 24 वर्ष चालली होती हे दिसून येतं. एकूणच गौतमीपुत्र अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा राज्यकर्ता, ज्यानं सातवाहनांच्या सत्तेला वैभवाच्या शिखरावर नेऊन पोचवलं. याची कारकीर्द अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली, ज्यामुळं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासचा प्रदेश
एका राज्यामध्ये समाविष्ट झाला. असं होतं हे सातवाहनांचं राज्य आणि त्यातला हा गौतमीपुत्र पराक्रमी असा एक महत्त्वपूर्ण राज्यकर्ता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.